आणि गेल्या काही दिवसांपासून हॉटेल खरेदी, प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांच्या टार्गेटवरती आलेले कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांना आयटी विभागानं आता नोटीस पाठवल्याची माहिती मिळते. आतापर्यंत केवळ विरोधकांना नोटिसा धाडणाऱ्या आयटी विभागानं पहिल्यांदाच सत्ताधारी मंत्र्याला नोटीस पाठवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावतात. संजय शिरसाटांना आयटी विभागाची नोटीस. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही. तुम्ही माझ्यासाठी बोललो. संपत्तीत वाढ झाल्यानं विचारणा. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव मला टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही. विट्स हॉटेल चौकशीनंतर दुसरा धक्का. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे. 2019 मध्ये जाहीर झालेल्या संपत्तीत 2024 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी काय वाढ झाली अशी विचारणा आयकर विभागाकडून करण्यात आल्याची माहिती आहे. आयटीची नोटीस आली त्याच्यात गैर काय? आयटी विभाग हा स्थापन कशासाठी झालेला आहे की तुमच्याकडे असलेली प्रॉपर्टीचं विवरण जेव्हा तुम्ही देतात त्याच्यामध्ये काही जर चूक असेल किंवा त्यांना वाटत असेल की याच्यात थोडी तफावत आहे त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मागतात आणि ते देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून आयटीने काही चूक केलेली नाही. आता आम्हाला स्पष्टीकरण द्यायचं की आम्ही कसे बरोबर आहोत. गेल्या 5 वर्षात शिरसाट यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे. 2019 साली शिरसाट यांची संपत्ती 3 कोटी 31 लाख इतकी होती. 2024 मध्ये तब्बल 33 कोटी 3 लाखांवर गेली आहे. म्हणजेच 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत जवळपास 30 कोटींची वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला शिरसाट यांच्याकडे 44 लाख 78 हजारांची रोकड आहे, तर विविध बँकांचं त्यांच्याकडे 26 कोटी 45 लाख 75 हजार रुपयांचं कर्ज असल्याचं नमूद करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून शिरसाट यांच्यावर विट्स हॉटेल तसंच प्लॉट खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेल 67 कोटींना लिलावात घेतलं होतं, पण या हॉटेलची बाजारभावानुसार किंमत 110 कोटींच्या घरात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर शिरसाट यांनी आपल्या मुलाला या लिलावातून बाहेर पडायला सांगितलं होतं. हा विषय विधानसभेतही चर्चेत आला. विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेचच ही नोटीस आल्यानं राजकीय वर्तुळात कुजबूज व्हायला सुरुवात झाली आहे. त्या विट्स हॉटेलचं प्रकरण सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलून काढलं ते सगळं, परंतु यांनी कशाला जास्त गाजावाजा करायचा आणि सगळं खोटं आहे. सगळं त्या ठिकाणी खोटे कागदपत्र खोटे सगळं हे आणलं आहे आणि म्हणून ते योग्य नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी आपलं पद मिळालं समाज कल्याणाचं समाजाचं कल्याण करावं. संजय शिरसाट यांना नोटीस आलेली आहे आयकर विभागाची, कसं पाहताय याकडे? नाही, आता म्हणून म्हणतो ना आयटीची नोटीस तर येणारच होती. आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आता पुढे. शत्रू असतात, राजकारणामध्ये शत्रू नसतात असं समजून चालायचं कसं? म्हणून आपण त्याची काळजी करत बसण्यापेक्षा आपण चांगलं राहिलेलं बरं. म्हणून माझा कोणत्या याच्यामध्ये कोणता इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आणि हे सगळं तुम्हाला काही काळानंतर स्पष्ट दिसेल. एखाद्या सत्ताधारी मंत्र्याला आयटीची नोटीस मिळणं तसं दुर्मिळ. या नोटीशीनंतर शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.